काय मग? कसं काय? आजच्या हलक्या-फुलक्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. लग्न म्हटलं की काय तर म्हणे मस्ती, मज्जा. अरे बापरे! थांबा, थांबा. त्याच्या आधीचं पण कोणीतरी बोला. कामं, कामं आणि फक्त कामं. आई-बाबांनी मस्त चिकू दिलेली. ती आता पेपरात जरा गुंडाळून ठेवते म्हणजे मस्त पिकतील. दहिसरवरून येताना जी काही रद्दी असते सगळी आम्ही इकडे घेऊन येतो. कांदे बटाटे जी मिळतात त्याच्यावर. पण खरं आहे, लग्न जसं जवळ-जवळ येतं ना भीतीच वाटते. हे राहिलं, ते राहिलं आणि कसं काय सगळं आवरायचं? पण होय, एवढंच म्हणायचं स्वतःला. त्यात ही बघताय साडी पण फाटली. त्याच्यावर काहीतरी पडलं. सो आज ह्या साडीचा हा शेवटचा दिवस. त्यात ही न संपणारी कामं. आज बऱ्याच दिवसानंतर मी कोंबड्यांना भेटायला गेलेली. अरे का मज्जा आली! म्हणजे खूपच दिवस झाले. मी गेलीच नव्हते तिथे. आज विचार केला चल जाऊयात आणि सगळी टुन-टुन, टुन-टुन करत आली जवळ. मज्जा वाटते. नुसती समोर असली ना तरी पण असं प्रसन्न वाटतं. ही माईची वांगी. आधी भरपूर भाजली, पण आता त्यांना काय झालंय काय माहिती. जेसीबी की खुदाई ती पण इकडे चालू आहे आणि हे बघताय चंदनाचं झाड आहे. सिक्रेट आहे कोणाला सांगू नका प्लीज. खुदाई करता मस्त सुरून पण भेटला. मस्त ना? आणि इकडे माई तिच्या तुरींची व्यवस्था करताना ह्याचं नाव घेताना मी नेहमीच चुकते. ते म्हणजे मी चकोरा बोलून जाते, जो की आहे कचोरा. जाऊ दे. त्यानंतर आम्ही केले थोडेसे तांदूळ साफ. तेवढं होत नाही तर संध्याकाळच्या चहाची वेळ झाली आणि हा आल्याचा चहा. मज्जाच येते प्यायला. सर्वांसाठीच बनवला. त्यानंतर जाणीव करून देताना, की तुम्हा मुलींचं बरं हेअरस्टाईल काय, मेकअप काय आणि आम्हाला पोरांना इथे लावलंय कामाला. माझ्या आणि आधीचे इथे एक्सपेरिमेंट्स चाललेले. घरचीच फुलं आहेत, तर काहीतरी करून बघू. थोडी साफ-सफाई झाली आणि रात्रीच्या जेवणाची तयारी. त्यात आमचे एक्सपेरिमेंट्स काय थांबत नाही. सो त्यानंतर मस्त असं जेवण केलं आणि बस रात्रीच्या आपल्या गप्पानी ह्यांचा काका त्यांची हेअरस्टाईल करतोय तिथपर्यंत तुम्ही तेवढं फॉलो करून घ्या आणि आता मस्त-मस्त ब्लॉग येतात बरं का. आपण भेटू लवकरच. बाय.